हॅलो, हाय सगळ्यांना. तर खूप दिवसानंतर आज ना एक मजेदार रात्रीच्या टायमाला असा मुद्दा घेऊन आलेला मस्त. नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी तुमच्यासाठी माहिती मिळणार आहे. कळलं का? म्हणजे बघा, आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आनंद घ्यायचा म्हणलं ना तर सगळ्यात जास्त आनंद कोणत्या गोष्टीमध्ये आहे? अहो, पैसा पाणी, हे आयशो आराम, ह्याच्यामध्ये आनंद कुणाला आहे का? कुणाला नाही. माझ्या हिशोबाने आनंद खरा तृप्त होणे. काय मग जोडीदारच असावा गरजेचा आहे का? नाही ना. जोडीदार असं की नसू, पण ते प्रत्येक जण 17-18 वय झालं की खास करून पुरुषामध्ये, बरोबर आहे ना, 17-18 वय झालं खास करून युवा पिढी, पुरुष जे असतात ना, मुलंवर, त्या एकदम कोणत्या गोष्टीत आनंद आहे ना त्याचा अनुभव असा घेत जाते तर 25 वयोगटात जाऊस तर सगळे स्वतः होऊन बसते. तर खरं आहे का नाही सांगा तुम्ही? 25 वयोगटामध्ये जाते तोपर्यंत ते एकदम स्वतःचं खर्चीकरण करून घेतलेलं असतंय. त्यामुळे त्यांच्या बॉडीला नेजरवर सुद्धा खूप परिणाम दिसून येतात आणि त्यांच्या त्या आनंद घेण्याच्या त्या वजनावर पण खूप परिणाम झालेला असतोय. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. कोणी सोडत नाही आनंद घ्यायचा, आनंदी राहायचा. हे कोणाच्यानंच होत नाही की बाबा आपण धोकात आयुष्य जगावा. जगतं का कोणी? जगू वाटतं का कोणाला दुःखात आयुष्य? एका टायमाला पोटाला भाकर नाही मिळू द्या चालतं बरं का. उपाशी पोटी बायकोनं जर समजा डब्बा नाही बनवून दिला तर जातं की बिचारा तसाच. एका दिवशी भेटलं बाहेर तर खातं, नाही तर मग तसंच उपाशी राहतं. पण त्याला जे पाहिजे असतं ते त्या बायकोकडून मिळवितय, म्हणजे मिळवितय बरं का. खरं आहे का नाही? तर मी आता मुद्द्याचं बोलते तुम्हाला. हे बघा, ते प्रत्येक जण पुरुष आनंदी राहण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करत जातो. त्यामध्ये त्याला किती फायदा, किती नुकसान, किती तोटा हे पुन्हा कळतं. अगोदर विचार करत नाही त्याचा. करतं का कोणी? आता समजा ह्या सोशल मीडियामुळं काही गोष्टी अशा मनामध्ये डोक्यामध्ये फिट्ट होऊन जातात. मुलांच्या मनामध्ये अशा गोष्टी फिट्ट होऊन जातात की त्यांना त्याच्यामध्ये उतरून बघावं वाटतं. आणि एकदा का सवय झाली की मग ते त्यांना राहवतच नाही. राहतं का? मग तशा मुलांना पुढे चालून काय काय खेटावं लागतं, काय काय भोगावं लागतं, कोणती परिस्थिती त्यांची होते, कोणत्या परिस्थितीतून त्यांना जावं लागतं, हे त्यांना 30-35 वयोगटात गेलं की मग नक्कीच जाणवतं बरं का. नक्कीच जाणवतं. त्यांच्या शरीरावर जे परिणाम होतात कमी वयामध्ये नको त्या गोष्टीमुळं. 30-35 कडे गेलं की मग ते
त्यांच्या बॉडी लँग्वेजवर, त्यांच्या शरीरावर दिसून येतात. मग आता पर्याय त्याला आहे का काही? तेच सांगणार आहे मी तुम्हाला. जोडीदार असू किंवा नसू, जोडीदार नसणारे परेशान तर होतच असतील. कधी त्यांच्या मनासारखं ते करूनही घेत असतील, पण कधी त्यांना त्रासही होत असेल ना. स्वतःच्या हाताने स्वतः समाधानी होणं प्रत्येक वेळेस सहजासहजी होत असेल का? नसेल ना. कधी कधी त्यांच्या कल्पनानुसार किंवा त्यांच्या जे डोळ्यासमोर ते ज्या गोष्टी आणतात त्याची कल्पना करतात. जसं की याच सोशल मीडियावर त्या गोष्टी उपलब्ध आहेत ना. काही गोष्टी नक्कीच अश्लील आहेत बरं का ह्या सोशल मीडियावर. फक्त आमच्यासारख्यानं जर काही बोलायला गेलं, एखादा अश्लील शब्द निघाला तर मग आमचं चॅनल बॅन होतं. पण जे लोक करून दाखवतात त्यांचं माहित नाही त्यानं नक्की सोशल मीडिया संग काय नातं जोडलेलं असतं. हो, नाही तर करून दाखवतात ना. आणि मग तेच करताना काही मुलं, काही पुरुष समोर ठेवून स्वतः वागतात, स्वतः समाधानी होतात, व्हायला बघतात. हे कमेंटमध्ये ओपन सुद्धा होतात त्यांच्या भावना. माझ्या व्हिडिओवर नाही हो माय, मी कुठे व्हिडिओच बनवायले आता तसे. ज्यांचे व्हिडिओ तसे असतात ना त्यांच्या व्हिडिओवर. आता काही लेडीज डॉक्टर आहेत, मी पण बघते ना त्यांचे व्हिडिओ. त्यातूनच काहीतरी आयडिया मला पण मिळते ना. काय मी काय PhD केलेली आहे का काय? हो, तुला लय अनुभव आहे, तुला लय अनुभव आहे म्हणते तर हो लोक. पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगू का? सगळ्यात खास. नका जाऊ द्या.